सो फायनली आपल्याला टेबल मिळालंय आणि आम्ही जे आपलं स्टार्टर सेक्शन आहे लाईव्ह काउंटर तिथून आम्ही सगळं थोडं थोडं घेऊन आलोय. फायनली मी स्टार्ट करतोय आपला अनलिमिटेड फूड. स्टार्टिंग स्नेहलशी बोलले की सॅलड पासून स्टार्ट करूया. आता मी विचारात पडले काय खाऊ. मी सगळं कॉकटेल करून टाकले पण किती भारी दिसतोय बघा. म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा जो विषय आहे आता खादाड लोकांसाठी आहे किंवा ज्यांचा बर्थडे आहे त्यांना फॅमिलीला पार्टी द्यायची आहे किंवा मित्रांना पार्टी द्यायची आहे पण खर्च कमी करायचा आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला जायचं आहे आज वाशीमध्ये आणि ते सुद्धा मधुबन स्वीट्स नाव आहे त्याचं. तुम्ही कुठे उतरा, सानपाडा, तुर्बे किंवा वाशी या तिन्ही स्टेशनपासून जवळजवळ 3 किलोमीटरचं अंतर आहे फक्त. तर तिकडे जाऊन तुम्ही अनलिमिटेड खाऊ शकता आणि ते पण फॅमिलीसोबत. तर आज आपण जाऊया तिकडे. व्हिडिओ पूर्ण बघा. खूप प्रकारचे तिकडे डिशेस आहेत ते तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवेन मी आणि खूप सारे व्हरायटीज सुद्धा आहेत. ओके, आपल्याला तिकडे काय खायला मिळते कारण की आम्ही चाललोय लंच करायला तिकडे. आणि लंच आणि डिनर असे 2 प्रकारे तिकडे बुफे असतात. दुपारचं टायमिंग आणि संध्याकाळचं टायमिंग काय आहे, त्यांचं प्राइस किती असेल ते तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आपण जाऊया आता. तर मंडळी आता मी पोहोचलोय मधुबन स्वीट जो आहे तुर्बे, सानपाड आणि वाशी तिन्ही स्टेशनपासून जवळ. तर जाऊया आपण आतमध्ये. हा जो आहे ग्राउंड फ्लोअर आहे. तिकडे तुम्हाला या साईडला स्नॅक्स आहेत, चाट, हॉट स्नॅक्स, नॉर्थ इंडियन, साऊथ इंडियन हे तुम्हाला खायला मिळतील. आणि ह्या साईडला माझ्या मागे मधुबन स्वीट्स जे आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल आहेत. पण आपल्याला जायचं आहे इथे अनलिमिटेड फूड आहे, पिझ्झा बस्ट. तर तिकडे जायचं आणि ते पहिल्या माळ्यावरती आहे. तर जाऊया आपण पहिल्या माळ्यावरती. वे टू पिझ्झा बस्ट जाऊया. तर आम्ही आता रिसेप्शनवर पोहोचले आणि काही जे रूल्स आणि रेग्युलेशन आहेत. आपका नाम क्या है? गोपाल. गोपाल, अच्छा गोपाल इनका नाम है. तो थोड़ा रूल्स एंड रेगुलेशन बताएंगे क्या क्या है एग्जैक्टली यहाँ पे. तो ठीक है, मुझे थोड़ा बताइए क्या क्या है उनका. ये अपना अनलिमिटेड बुफे चलता है. इसमें 11 से 3 बजे तक इसका प्राइस रहता है 299 प्लस 5% GST. 3 बजे के बाद 349 प्लस GST. इसमें ये सारे इंक्लूडिंग रहेगा. 2 टाइप सूप, 8 टाइप हॉट स्टार्टर, 20 टाइप कोल्ड सैलड, पानी पूरी, 4 टाइप पिज़्ज़ा, गार्लिक ब्रेड, सैंडविच, ये सारे आपको अनलिमिटेड मिलेगा. कोल्ड ड्रिंक और आइसक्रीम आएगा 1 टाइम. अगर कोल्ड ड्रिंक अनलिमिटेड करना है तो 30 रुपीज़ एक्स्ट्रा आएगा. आइसक्रीम एक्स्ट्रा का चाहिए तो 60 रुपीज़ आएगा पर पर्सन. ये अपना बुफे का मेनू है. इसके अलावा आपको अला कार्ट भी मिल जाएगा. सिंगल पिज़्ज़ा भी ऑर्डर कर सकते हैं. अपना अनलिमिटेड बुफे का 1 आवर टाइम रहता है. वेस्टेज अलाउ नहीं होता, शेयरिंग अलाउ नहीं होता, पर पर्सन के हिसाब से होता है. ये अपना स्टार्टर है, आप देख लीजिए. ओके, थँक्यू. और ॲक्च्युली आपको बताना तुम्हाला सांगायचं होतं मी इथे मेन रूल जे 2 आहेत ते फर्स्ट आहे की आपल्याला इथे अनलिमिटेड जो मील आहे तो 1 तासासाठी असेल. आणि जर आपण फूड वेस्ट केलं तर त्याचा 50% चार्ज वेगळा आहे. ते ॲक्च्युली खूप इम्पॉर्टंट आहे कारण की अनलिमिटेड असल्यामुळे खूप जण खूप घेतील पण ते वेस्ट होईल. पण जर वेस्ट केलात तर तुम्हाला 50% एक्स्ट्रा द्यावं लागतील. आणि इथे त्यांनी सांगितलं काय काय त्यांचं ते अनलिमिटेड मील काय आहे आणि त्याचा रेट इकडे दिलं आहे. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सुद्धा बघू शकता. आणि बघा लंच आणि डिनरचं जे रेट आहे त्याच्यामध्ये फक्त 50 रुपीजचा डिफरन्स आहे. लंच 299 अनलिमिटेड आणि जो डिनर आहे तो 359ला अनलिमिटेड आहे. तर तुम्ही बघू शकता आणि नक्की विजिट करा. आपण आता थोडं वेटिंग आहे आम्हाला 15-20 मिनिटाची कारण की गर्दी बघा किती आहे. आज ॲक्च्युली असा सॅटर्डे संडे पण नाही आहे, आज बुधवार आहे. इकडे अनलिमिटेड बुफे आहे. त्याच्यासोबत जर तुम्हाला म्हणाला की बड्डे असेल किंवा पार्टी करायची आहे एक सेपरेट रूमसुद्धा आहे. तुम्ही आपल्या फॅमिलीसोबत बड्डे किंवा पार्टी सेलिब्रेट करू शकता. थोडी गर्दी आहे असून पण हॉल बघा. लोकेशन वेगळ्या हॉलमध्ये खूप सफिशियंट आहे की पहिला बड्डे असेल किंवा कोणाचा बड्डे करायचा आहे किंवा फॅमिली फंक्शनसुद्धा करू शकता तुम्ही. ये मधुबन स्वीट्स.
म्हणजे जसं तुम्ही माझ्या बॅक साईडला बघितलं जो एक रूम आहे तिथे पार्टीसाठी वगैरे, त्याच्यानंतर आपण लाईव्ह सेक्शन बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय काय बघायला मिळतं. तर सुरुवातीला बघा 2 सूप आहेत. तिथे एक मंचाव सूप आहे आणि तो सेकंड जो आहे टोमॅटो सूप. त्याच्यात इकडे बघा पास्ता आहे, नंतर राईस आहे, त्याच्यासमोर तुम्हाला पाव आहे, राईस आहे, नंतर पनीर क्रिस्पीसुद्धा आहे तिकडे आणि समोर नूडल्स आहेत. असं खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यात बरोबर समोर तुम्हाला थंड पदार्थ बघायला मिळतो आणि तिकडे सलाडसुद्धा आहे. तुम्ही राईट साईडला बघितलं हॉट सेक्शन आणि लेफ्ट साईडला कोल्ड सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सलाड्स अवेलेबल आहेत. कोल्ड सेक्शनमध्ये काही काकडीचं पण काहीतरी आहे, इकडे कॉर्न आहे, कलिंगड आहे, पास्ता सलाड, पास्ता सलाड आहे, बनाना सलाड आहे, कॉर्न सलाड सुद्धा आहे, तिकीटमध्ये आहे. नॉर्मल हे दही आहे इकडे सलाड टाईप काहीतरी आहे, स्प्राउट्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत इकडे खाण्यासारख्या. सो फायनली आपल्याला टेबल मिळालं आहे आणि आम्ही जे आपलं स्टार्टर सेक्शन आहे लाईव्ह काउंटर, तिथून आम्ही सगळं थोडं थोडं घेऊन आलो आहे, कारण का सगळं थोडं थोडं टेस्ट करायचं आहे. तर हे आहे हॉट सेक्शनमधलं आणि हे आहे कोल्ड सेक्शनमधलं, आणि 2 सूप्स आणि चाट काउंटरमधनं पाणीपुरी आणि 2 कोल्ड्रिंक. तर खाऊन बघूया एक एक कसं आहे ते. मी आधी अक्षयला सांगेन त्याचं जे फेवरेट आहे सलाड सेक्शन तिथून सुरू करायला. फायनली मी स्टार्ट करतोय आपला अनलिमिटेड फूड. स्टार्टिंग स्नेलशी बोलले की सलाड पासून स्टार्ट करूया. आता मी विचारात पडलो की काय खाऊ. मी सगळं कॉकटेल करून टाकले, पण किती भारी दिसतोय बघा, म्हणजे बघूनच तोंडाला पाणी सुटलंय माझ्या. तर मी सुरुवात पहिला कलिंगडापासून करणार, हेल्दी फर्स्ट. कलिंगड खाल्लंय मी. आता काय करू विचार करतोय. तर पहिला मी चना बेल आहे ते खाऊन बघतो. मस्त आहे, थोडी स्पायसी आहे, भारी. चणे वगैरे प्रॉपर उकडलेले आहेत. आणि त्याच्यानंतर हे जे आहे ॲक्च्युली हे सगळे फ्रूट्स मिक्स आहेत. काकडी आहे याच्यामध्ये, नंतर गाजर आहे, एक नंबर. आता मी सगळं थोडं थोडं ट्राय करतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिव्ह्यू देतो की नक्की कसं फूड आहे इकडचं. हे बघा फटाफट. आता हे खाऊन झालं माझं. ह्याला कलिंगड खाल्लेली होती. आता हे जसं बोललं कोल्ड डिश आहे त्या साईडला, ते ट्राय करूया आपण. एक नंबर. अप्रतिम आहे डिश. म्हणजे जसं की 299 मध्ये अनलिमिटेड आहे. तर मी हा जो सेक्शन काढला आहे जो स्टार्टरमध्ये येतो कोल्ड आणि हॉटमध्ये, तर मला एकाही प्रोडक्टमध्ये कोणताही म्हणजे असं वाटलं नाही की टेस्ट खराब आहे त्याची. सगळे टेस्ट एक नंबर आहे. तर माझं टेस्ट पण झालं आहे. याच्यामध्येही मी 10 आउट ऑफ 10 देतो आहे. आणि आता माझ्यासमोर स्नेल बसले. तर स्नेल आता हे तुझ्या फेवरेट पावभाजीपासून स्टार्ट करणार आहे. तर आता स्नेल तू कंटिन्यू कर. सो मी फर्स्ट ट्राय करते माझी फेवरेट आणि अक्षयची पण फेवरेट पावभाजी. फुल देसी वाईब वाला पाव नाही आहे, हे बुफे वाले पाव आहेत, त्यामुळे मस्त आहे. स्पायसी पण नाही आहे आणि खूप असं टोमॅटो फ्लेवर पण नाही आहे. मस्त आहे.
नेक्स्ट ट्राय करूया. आय गेस हा थोडा व्हेज पुलाव टाईप्स आहे. फ्राईड राईस तर नक्कीच नाही म्हणता येणार कारण का त्याच्यामध्ये मटार वगैरे आहे. खूप मस्त आहे. तुला फोक नाही आहे ना. मी हे सगळं ट्राय केलं आणि खूप छान आहे. म्हणजे 299 मध्ये कुठेच क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही आहे. प्रत्येक गोष्ट जी जशी असली पाहिजे तशी आहे. मला सूप ट्राय करायचं आहे. मी मंचावरच ट्राय करेन. टोमॅटो मला आवडत नाही. टोमॅटो सूपबद्दल अक्षय सांगेल. हे पण मस्त आहे. आणि मी थांबले पाणीपुरी खायला. खूप छान आहे. हे तर फक्त स्टार्टर आहे. आपल्याकडून मेन कोर्स यायचं बाकी आहे. त्याच्यामध्ये आपल्याला सँडविचेस पिझ्झा वगैरे आहे. पहिला हे संपवूया आणि मग मेन कोर्सकडे वळूया. तर म्हणजे प्लेट बघा आमच्या समोरच्या पूर्ण खाली झाल्यात. सगळ्या प्लेट भरलेल्या होत्या. स्नेहलनी कमी खाल्ला पण मी एवढा खाल्ला ना आता मला इथून उठवत नाही कारण की सगळं काय होतं ना एकदम एक नंबर टेस्टी होतं. आणि आपल्या कोल्ड्रिंक्स पण आहे. स्प्राईट आणि काय ते थम्सअप. आणि हे स्टार्टर झालं आहे आपलं. आणि आता मेन कोर्समध्ये आज पिझ्झा आणि गार्लिक ब्रेड. अच्छा ओके ओके सॉरी. याच्यामध्ये गार्लिक ब्रेड पिझ्झा आणि सँडविच या 3 गोष्टी आहेत. आता बघा ते तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडं थोडं घेते आणि पोट ऑलरेडी फुल झालं आहे. खूप भारी होतं पण टेस्टी होतं सगळं काय. सूप आणि कोल्ड्रिंक पण त्याच्यामध्ये आपल्याला कॉम्प्लिमेंटरी आहे. जर एक्स्ट्रा हवा असेल तुम्हाला जसं की लास्ट टाइम सांगितलं की चार्जेस आहेत थोडेफार ते तुम्ही आधी बघितलं असेल. आणि ते पूर्ण ते मेनू कार्ड आहे ते तुम्ही पॉज करून सुद्धा बघू शकता. तुम्हाला म्हणजे पूर्ण आयडिया येईल. आणि खाण्यामध्ये जसे म्हणालो की 10 आउट ऑफ 10. आणि स्नेल काय सांगतील? नाही खूप छान होतं. मला तर खूप आवडलं. म्हणजे सलाड पण खूप छान होते. सगळे वेगवेगळे व्हरायटीज. आता मी थांबले पिझ्झासाठी. स्नेल थांबले पिझ्झा आणि गार्लिक ब्रेडसाठी. आणि एक फक्त थोडा मिसिंग होता की पावभाजीसाठी आपल्याला पाव पाहिजेत. ते ॲक्च्युली ब्रेड होते. लादी पाव शिवाय मजा नाही येत. स्नेल बोलते की पावभाजीला लादी पाव शिवाय मजा नाही येत. ठीक आहे तुम्हाला गार्लिक ब्रेड सँडविच आणि पिझ्झा पण दाखवतो. दमलो जरा खाऊन. तर आता मेन कोर्समध्ये पहिला पिझ्झा आला आहे. त्यानंतर गार्लिक ब्रेड आणि सँडविच येईल. पहिला पिझ्झा टेस्ट करून बघूया. हा जो पिझ्झा आहे व्हेज चीज पिझ्झा आहे. फुल लोडेड आहे चीजने आणि एक नंबर टेस्ट आहे खायला. तर म्हणजे लास्ट मेन कोर्समध्ये आम्ही गार्लिक ब्रेड घेतोय आणि याच्यानंतर डायरेक्ट मग आपलं आईस्क्रीम असेल ना. हां तर आईस्क्रीम आहे. तर चेस फुल पोट झालं एकदम. तर या खायला तुम्ही पण. भारी होतं एकदम. 290 आपण फुल वसूल आहेत. तर मंडळी टोटल आपल्याला 3 पिझ्झा खायला मिळतात. आमचं 1 मध्ये डन झालं आहे.
स्नेल आहे इकडे. ॲक्च्युली हे चिली चीज पिझ्झा आहे आणि हा कुठला स्नेल? हा व्हेज चीज. तर आम्ही त्याला सांगितलं की नको देऊ, पण तो बोलतो की ठीक आहे टेस्ट करून तरी जा. त्याच्यामुळे त्यांनी एक आम्हाला दिलं आहे खा म्हणून. थोडी गर्दी कमी झाली कारण की दुपारचे 3 वाजायला आले. तर फायनली इकडे आपलं लास्ट आणि बेस्ट डिश आली आहे जे आहे डेझर्ट. तर ह्यात आहे ब्राउनी आणि व्हॅनिला आईस्क्रीम. ब्राउनी तर खूप टेम्पटिंग दिसते. ब्राउनी खूप छान आहे. सो हे आहे आपलं फायनल बिल. पर पर्सन अनलिमिटेड मील 299 प्लस GST. असं टोटल 628 झालं. आणि कोणतरी आत्ताच म्हणत होतं की माझं पोट खूप भरलं आहे, पण आईस्क्रीम बघितल्यावर थोडीशी आईस्क्रीम खाते. थोडीशी, एकदम थोडीशी. ठीक आहे. तर मंडळी तुम्हाला याचं ॲक्च्युली टायमिंग सांगायचं राहिलं. तर टायमिंग जो आहे सकाळी 10:30 ते 3 हा लंच टाईम आहे आणि 3 ते रात्री 10:30 हा डिनर टाईम आहे. टाईममध्ये थोडेफार चेंजेस होऊ शकतात, पण 3 नंतर मला डिनर फिक्स असेल आणि लंच आणि डिनरमध्ये फक्त 50 रुपीजचा डिफरन्स आहे. तर नक्की व्हिजिट करा आणि फूड तर एकदम टेस्टी आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आईस्क्रीम खायला. बाय बाय.